अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं। त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली होती। त्याला आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावत उत्तर दिलंय। पाहूया। म्हणजे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत, या आपल्यावरती टीका करतायत। त्यांना मी सांगू इच्छितो की अरे, जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या। रामाची रक्षा करायची आहे आम्हाला। भाजपा मुक्त राम पाहिजे। राम सर्वांचा आहे, राम सर्वांचा आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता की हा राम केवळ तुमचा नाही, हा राम माझा सुद्धा आहे, हा राम तमाम हिंदूंचा आहे, सर्व हिंदुस्थानातल्या सर्व नागरिकांचा आहे। सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम। सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असे हा प्रकार आहे। आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या मशाल चिन्हावरूनही शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली। अरे, तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचं प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे। तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही। सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असे हा प्रकार आहे। आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली। हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली। त्यांच्या पक्षाची निशाणी जर लाइटर असती म्हणाले असतील लाइटरने लंका जाळली। अरे, तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी। आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का?